तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील ऐतिहासिक आणि नागमोडी वळणासाठी प्रसिद्ध असलेल्या रोटी घाट भक्तिमय वातावरणात सर केलाय। ज्ञानोबा तुकोबांच्या अखंड जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात लाखो वारकरी रोटी घाटातून मार्गक्रम करत पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाले। रोटी घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील महत्वाचा टप्पा मानला जातो। घाटातील वळणावळणाच्या रस्त्यावरून पालखी रथ पुढे जात असताना वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। भक्ती रसात न्हाऊन निघालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालंय। रोटी घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा खरं तर आता रोटी घाटामध्ये आलेलं आपल्याला पाहतोय। खरं तर याच ठिकाणी खरं तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी रथ या ठिकाणी थांबलेला आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील जे काय ग्रामस्थ असतील हे दर्शनासाठी खरं तर या ठिकाणी रांगा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच वारकऱ्यांनी हा रोटी घाट खरं तर गजबजून गेल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी रथ खरं तर हा रोटी घाट खरं तर सर करतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पालखी रथाला सध्या एक बैलजोडी आहे आणि हा एक बैलजोडी खरं तर हा पालखी रथ पुढे आता रोटी घाट मार्गे हुंडवडीकडे खरं तर मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। असंख्य वारकऱ्यांनी हा रोटी घाट खरं तर गजबजून गेल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जिकडे नजर जाईल त्या परिसरामध्ये खरं तर असंख्य वारकरी, याच्यामध्ये लहान मुलं असतील, महिला असतील, वयोवृद्ध असतील, खरं तर हे मोठ्या प्रमाणावरती वारीमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। हा आपण या दृश्यामध्ये आपण पाहतोय खरं तर हा पालखी रथ खरं तर सध्या या रोटी घाट मार्गे खरं तर आता हुंडवडीच्या दिशेने खरं तर मार्गस्थ होतोय आणि आपण जर पाहिलं तर जिथं दिसल तिथं त्या ठिकाणी हे जे वारकरी आहेत हे वारकरी खरं तर आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच खरं तर वरवणचा मुक्काम झाल्यानंतर पाटसमध्ये खरं तर पालखी रथाने विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर आता हा रोटी घाट मार्गे आजचा मुक्काम हा खरं तर बारामती तालुक्यातील हुंडवडी या खरं तर या ठिकाणी असणार आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर विठू नामाच्या गजरामध्ये खरं तर असंख्य वारकऱ्यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी रथाने हा रोटी घाट खरं तर सर केल्याचं आपण पाहिलं। विनोद गायकवाड, आजचा महाराष्ट्र, रोटी घाट। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।